राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज सकाळपासून आणि बऱ्याच दिवसांपासून एक बातमी वाऱ्यासारखी पसरताना आपल्याला दिसते की बाबा लाडक्या बहिणींचा जो काही हप्ता आहे तो आता 1500 नाही तर थेट 2100 रुपये त्या ठिकाणी होणार। तुमच्याही मोबाईलवरती असा मेसेज आलेला असेल, पण या बाबतीत किती तथ्यता आहे, किती सत्यता आहे, खरंच पैसे वाढणार आहेत का की ही फक्त अफवा आहे, फक्त फळ वाटप चालली आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं मोठं सत्य उलगडणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली माहिती तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाची आहे। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, हे सगळं सुरू कुठून झालं तर केंद्र शासनाची जी पंतप्रधानांची आर्थिक सल्लागार समिती आहे, PMESC ज्याला आपण म्हणतो, त्यांनी नुकताच एक अतिशय महत्त्वाचा अहवाल सादर केलेला आहे। SBIचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्यकांती घोष आणि अर्थतज्ञ शमिका रवी यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे या अहवालात आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं खूप मोठं कौतुक त्या ठिकाणी करण्यात आले। आता या समितीने स्पष्ट सांगितलंय की या योजनेमुळे आपल्या माता भगिनींच्या हातात त्या ठिकाणी पैसा आलाय। त्यांनी बँकेतील बचत वाढवली आणि कुटुंबासाठी खर्च करण्याची ताकद आणि आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झालाय। एवढंच नाही मित्रांनो, तर जर या अनुदानात आणखी वाढ केली गेली तर महिलांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आर्थिक वेगवान त्या बनतील, अशी मोठी शिफारस या तज्ज्ञ मंडळींनी केलेली। आता तुम्ही विचार करा, थेट केंद्राकडूनच एवढी मोठी पावती मिळाल्यावरती राज्य सरकारचा हुरूप वाढणार नाही का? गेल्या काही दिवसांपासून 1500 चे 2100 रुपये करणार अशी चर्चा रंगत आलेली होती। विरोधक एकीकडे योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये याचिकावर याचिका टाकताना आपल्याला दिसतात। हा अहवाल म्हणजे सरकारासाठी एक मोठं शस्त्र या ठिकाणी ठरणार आहे। पण मग खरा प्रश्न हा आहे की 2100 रुपये नेमके मिळणार असतील तर नेमके कधीपासून मिळणार? तर बघा मित्रांनो, राज्याची सध्याची जी काही तिजोरी आहे किंवा तिजोरीची स्थिती, आर्थिक स्थिती पाहता याच वर्षात लगेच पैसे वाढतील अशी शक्यता खूप कमी आपल्याला दिसून येते। पण समितीची शिफारस आणि भविष्यातील परिस्थिती पाहता सरकार नक्कीच यावरती सकारात्मक दृष्ट्या विचार करताना आपल्याला दिसू शकतं। जसं याबद्दल कोणताही नवीन GR किंवा फायनल अपडेट येईल तशी सर्वात पहिली आणि अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देऊच। त्यामुळे इकडे तिकडे फिरणाऱ्या अफवांवरती विश्वास ठेवू नका। माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि आपल्या इतरही गावाकडच्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा इतर प्रत्येक ताईला आणि माऊलीला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आणि हो, अशाच खऱ्या आणि अचूक माहितीसाठी आपल्या शेती एक शेती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील। भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।